विद्यार्थी मित्रांनो, सध्या बरेचसे पालक आणि विद्यार्थी विचारतायत, की एआय इंजिनिअरचा जॉब खाणार का? बरोबर आहे. तुम्हालाही असं वाटतं, की समजा एआय जर खूप ॲडव्हान्स झालं, त्यानंतर इंजिनिअरिंगचे जॉब असतील किंवा बाकीच्या ज्या सेक्टरमधले जॉब असतील, हे संपुष्टात येतील, धोक्यात येतील, इंजिनिअर्स बेरोजगार होतील का? किंवा आता आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतोय, ठीक आहे, एआय, एम-एल वगैरे करतोय किंवा मेकॅनिकल करतोय. 4 वर्षानंतरनं काही आमच्या लाईफवर किंवा आमचं जे फ्युचर आहे, त्याच्यावर एआय इम्पॅक्ट करेल का? ह्या सर्व प्रश्नांची रिसर्चपूर्वक उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे काय? तर आपली इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग ॲडमिशन सुरू आहेत. गेल्या 10 दिवसापासून आपण ॲडमिशन्स घेतोय आणि प्रीमियम बॅचचे ॲडमिशन हे ऑलमोस्ट फुल होत आले. त्याच्यामुळे लवकरात लवकर एनरोल व्हा. त्यासोबत आपली क्लासिक बॅच सुद्धा आहे. सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. बरं, आता आपण महत्त्वाची गोष्ट पाहूया, की नक्की एआय हे ह्युमनला किंवा एआय हे इंजिनिअर्सला रिप्लेस करू शकतं का? स्पेशली इंजिनिअर्सला. आता आपण त्यासाठी वेगवेगळ्या सिनेरिओज मधनं जाऊ, म्हणजे आपल्याला ॲक्चुअल क्वेश्चनचे आन्सर मिळतील. पहिली गोष्ट म्हणजे काय? तर विल एआय रिप्लेस इंजिनिअर्स? तर पहा, मी माझं हॉनेस्ट आन्सर तुम्हाला सांगणार आहे, की मला काय वाटतं. मग माझं पहिलं तुम्हाला आन्सर सांगतो, की नाही. एआय हे इंजिनिअर्सला रिप्लेस करू शकत नाही. एआय हे इंजिनिअर्सच्या हेल्पसाठी बनलंय, ना की त्यांना रिप्लेस करण्यासाठी. आता पहा आपण. तर कसं आहे, टेक्नॉलॉजी क्रिएट न्यू जॉब. जशा नवीन टेक्नॉलॉजी येतात, तशा नवीन जॉब्स येत आहेत. पहा ना, ज्यावेळेस पूर्वी टेक्नॉलॉजी नसायची 2070 ते सॉरी 1970चा कालखंड जर आपण पाहिला, ओके, थोडासा रिसर्च जर आपण हिस्ट्रीचा केला, तर त्या टायमाला टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप नसल्यामुळे इंडस्ट्रीज वगैरे नव्हत्या काही किंवा काही जे आपले समजा स्मार्टफोन्स वगैरे नव्हते. मग त्याच्यामुळे काय होतं, की जॉब्स कमी होते. जॉब कमी होते. त्यावेळेस जो काय असेल तो फक्त गव्हर्नमेंट काय असेल जॉब समजा त्या पद्धती होते. तर जॉब नव्हते. पण जसं इंडस्ट्रियलायझेशन झालं, विचार करा ना, टेक्नॉलॉजीज वाढल्या, कंपनी ऑब्व्हियसली वाढणार आहेत. बरोबर? कंपनी वाढल्या तर जॉब मिळणार आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी ही कधी तुमचा जॉब संपुष्टात आणत नाही. टेक्नॉलॉजी काय करते, की तुम्हाला जॉब देते. बरोबर आहे? म्हणजे थोडक्यात एखाद्या काही गोष्टीचा शोध लागला. एखादा नवीन प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं आपल्याला. बरोबर? समजा एआय बॉक्स असेल एखादा, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचंय. मग त्यासाठी टेक्नॉलॉजी लागणार आहे. त्यासाठी लोकं लागणार आहेत. मग त्यासाठी जॉब मिळणार आहे आपल्याला, ना की रिप्लेस होणार आहे किंवा ना की आपला जॉब जाणार आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे काय? एआय इज टू असिस्ट इंजिनिअर, नॉट टू रिप्लेस देम. म्हणजे अगोदरच मी तुम्हाला सांगितलं. इंजिनिअर्स एआयचा यूज करून क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आयडिया शोधतात, ना की एआय आयडिया शोधतं. एआय फक्त काय करतं, एक असिस्टंटचं काम करतं, की मला एवढं कॅल्क्युलेशन करायचंय, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे इंजिनिअरचा लोड हलका होतोय. एवढं पेपर वर्क करायचंय, त्याच्याऐवजी एआयला टाकलं 2 मिनिटात करून देतंय ते. पण एआय नवीन काही थिंक करू शकत नाही. त्याचं देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, मग पहिली गोष्ट किंवा माझं जे प्रामाणिक मत आहे ते तुम्हाला कळलं, की एआय हे इंजिनिअर्सला रिप्लेस करू शकत नाही. हां, आता काही सेक्टर आहेत. म्हणजे थोडक्यात जर कोणते सेक्टर असेल ते एआयने अफेक्ट केले, तर व्हिडिओ एडिटिंगचा सेक्टर. बरोबर. व्हिडिओ एडिटर्स वगैरे किंवा समजा जे आपण म्हणतो YouTubeचे थंबनेल्स डिझाइन करणारी लोकं असतील, बॅनर डिझाइन करणारी लोकं असतील, तर यांचा जॉब एआयने ऑब्व्हियसली संपुष्टात आणलाय. कारण मी जे आपल्या व्हिडिओचे थंबनेल वगैरे बनवतोय, बॅनर्स वगैरे बनवतोय, हे सगळे एआयच्या हेल्पने बनवत आहे. जर एआय नसतं, ChatGPT वगैरे, Gemini वगैरे जर नसतं, ओके, Claude वगैरे जर नसतं, तर आपल्याला एखादा स्पेशली माणूस ठेवावा लागला असता थंबनेल डिझाइन करण्यासाठी. पण मग तो जॉब गेला की नाही, मग एआय नक्कीच त्यांना रिप्लेस करतंय. त्याचबरोबर काय ग्राफिक्स डिझायनरला करतंय. नंतर डाटा एंट्री म्हणजे छोटे-मोठे जे कामं आहेत ना, छोटे-मोठे कामं, तर त्यांना एआय नक्कीच रिप्लेस करतंय. त्याचबरोबर काय डिझाइन रिलेटेड जेवढे वर्क्स आहेत, एआय छोट्या-मोठ्या वेबसाईट पण बनवतंय. म्हणजे ज्या वेबसाईट आपल्याला समजा ₹4,000-5,000 मध्ये बनवून मिळत असायच्या पहिले, ओके, साधं एक वेब पेज, तर ते आता एआय स्वतः बनवतंय. मग त्याच्यामुळे तिथं इंजिनिअरची गरज कमी झाली किंवा तिथं त्या व्यक्तींची गरज कमी झाली. पण ॲक्चुअल जो इंजिनिअर आहे, इंजिनिअर हा कधी वर्कर नसतो, काम करण्यासाठी नसतो. तो नवीन-नवीन आयडिया, इनोव्हेटिव्ह आयडिया शोधण्यासाठी असतो. त्याला आपण इंजिनिअर म्हणतो. इंजिनिअरिंगचे स्टुडंट खूप आहेत. बऱ्याच जणांवर इम्पॅक्ट झालाय. पण ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे, तर तोच सध्या लीड करतोय. मग त्यालाच मी इंजिनिअर म्हणणार आहे. मग एआयचा माझा पर्स्पेक्टिव्ह समजला. एआयने केलं ना, बऱ्याचशा फील्ड एआयने अफेक्ट केल्यात. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय? एआय इज अ हेल्पिंग टू इंजिनिअर्स. जर माझी इंजिनिअरिंग जर्नी जर आपण पाहिली किंवा सध्या आता हे YouTubeचं वगैरे पाहिलं ना, तर मी 90% एआय यूज करतो आणि 10% मी काम स्वतः करतो. म्हणजे काय? व्हिडिओ एडिटिंग असेल, एआय करतंय. थंबनेल डिझाइन करायचंय, एआय करतंय. बरं, नवीन टॉपिक सापडायचा एआय मला रिकमेंड करतंय टॉपिक. बरं, टॉपिकमध्ये काय बोलायचंय? एआयच मला सांगतंय नक्की काय बोलायचंय. म्हणजे सर्व गोष्टी हे एआय करतंय. मग त्याच्यामुळे काय झालं? माझं काम सोपं झालं. माझा जॉब गेला का? माझं YouTube चॅनल स्वतः एआय चालवतंय का? नाही चालवत आहे. मीच चालवतोय. मग माझा जॉब नाही गेला किंवा माझं जे काम आहे ते राहिलं. फक्त काम ईझी झालं. म्हणजे एआय हे इंजिनिअर्सला हेल्प करतं. अजून कोणत्या-कोणत्या गोष्टीत करतं? प्रोजेक्ट्समध्ये. ज्यावेळेस तुम्ही आता जाणार,
ओके, थर्ड इयर, फोर्थ इयरला जाणार किंवा सेकंड इयरला जाणार. तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत कोडिंग रिलेटेड. तिथं ChatGPT असेल, Gemini असेल, त्यानंतर क्लॉड वगैरे असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट बनवण्यासाठी हेल्प करणार आहे. आणखीन काय काय गोष्टी असणार, नवनवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज शोधण्यासाठी एआय तुम्हाला हेल्प करणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल ते फीडेड डाटावरच चालतं. ते कसं चालतं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एआय आपल्याला हे हेल्प करतंय. एआय हेल्प करतंय. तुम्हाला सांगतो, मी एक ऐकली होती, म्हणजे स्टोरी ऐकलेली आहे. कोको कोला आणि पेप्सी ह्या दोन कंपनीजनी काय असतं, एक वेंडिंग मशीन असतं. वेंडिंग मशीन म्हणजे जे काय आपण पेमेंट करायचं ते ऑटोमॅटिकली आपल्याला ते काय, कोको कोलाची कॅन वगैरे असेल तर तेच देतं. वेंडिंग मशीन एकदा इन्स्टॉल केलं आणि त्याच्या शेजारी पेप्सीवाल्यांनी पण इन्स्टॉल केलं. कोको कोलाचं पण होतं, पेप्सीवाल्यांचं पण होतं. अगोदर कोको कोलाचं होतं. समजा अगोदर दिवसाला एक 100 कॅन्स विकायच्या कोको कोलाच्या. ओके. पण पेप्सीचं इन्स्टॉल झाल्यामुळे काय झालं? तुम्हाला काय वाटतं काय झालं? तर त्यावेळेस आपल्याला आता ऑब्व्हियसली वाटणार आहे, की 2 वेंडिंग मशीन आले, तर मग हे 50 विकतील, हे 50 विकतील, म्हणजे एक धंदा त्यांचा अर्धा होईल. पण काय झालं? धंदा दुप्पट झाला. धंदा दुप्पट झाला. हे कशामुळं? तर ही एक सायकॉलॉजी असते, ह्युमन सायकॉलॉजी. म्हणजे काय, आता पहिल्यांदा जो व्यक्ती येत होता, ओके, एखादा वेंडिंग मशीन पासून जात होता, त्याच्याकडे दोन ऑप्शन होते. काय, एकतर वेंडिंग मशीन मधनं घ्यायचं कोको कोला किंवा नाही घ्यायचं. हे दोन ऑप्शन होते. पण ज्यावेळेस नेक्स्ट एखादा व्यक्ती येतो त्या ठिकाणी, त्याच्याकडे दोन ऑप्शन असतात. एकतर कोको कोलाचं घ्यायचं किंवा पेप्सीचं घ्यायचं. म्हणजे काय, टेक्नॉलॉजी असेल, ऍडव्हान्टेजमेंट असेल, सगळ्या हे जे वाढतंय, प्रगतीचं युग आहे, याच्यात अपॉर्च्युनिटीज वाढतायत. हे बघा ना, डिमांड आणि सप्लायचा प्रिन्सिपल मला तुम्हाला सांगायचा आहे. दरवर्षी किंवा प्रत्येक क्षणाला डिमांड ही वाढत चालली आहे. कोणतंही क्षेत्र असू दे, डिमांड ही वाढत चालली आहे. लोकसंख्या वाढते, रिसोर्सेस युटिलायझेशन वाढतंय, सगळ्या गोष्टी वाढतात. त्याच्यामुळे डिमांड ऑब्व्हियसली वाढत चालली आहे. मग डिमांड वाढत चालली आहे, लोकांच्या गरजा वाढणार आहेत, तर सगळ्या गोष्टी वाढणार आहेत. मग त्यासाठी कामं करायला लोक नको का? कामं करायला व्यक्ती नको का? मग त्यांची सुद्धा अपॉर्च्युनिटी, जॉब अपॉर्च्युनिटी सुद्धा वाढत चालल्या आहेत. हां, फक्त त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे, की सप्लाय हा ड्रास्टिकली वाढलाय. ओके, सप्लाय मी याने दाखवतो. सप्लाय हा अगोदर बरोबर होता, पण नंतर ड्रास्टिकली सप्लाय वाढलाय. मग त्याच्यामुळे काय झालं, की जे क्वालिटी आहे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत माहिती आहे का तुम्हाला? एक तर 9वी, 8वी, 9वी ला होता. काय? तर जे सक्षम असतील तेच टिकतील. जे सक्षम असतील, आता माझा मराठीमधनं झालं त्याच्यामुळे सांगतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये कॅलिब्रेशन असेल, ते ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल असेल, ओके, ज्यांच्यामध्ये ती फाईट करण्याची क्षमता असेल कॉम्पिटिशनला, तेच टिकणार आहेत. बरोबर. मग ते होण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे आणि ती 4 वर्ष तुम्ही घेणारच आहे, असा कॉन्फिडन्स आहे मला. बरं. त्यानंतर आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? व्हाय एआय कांट रिप्लेस टू इंजिनियर्स? हेच पॉइंट मला तुम्हाला सांगायचे होते. एआय इंजिनियर्सला का रिप्लेस करू शकत नाही? तर पहिली गोष्ट म्हणजे काय? एआय जे चालतं, तर ते प्रोव्हाइडेड डाटावरनं चालतं. जो डाटा आपण फीड करतो, जो डाटा एआयला देतो, तर त्या डाटानुसार एआय चालतं. आता हे ChatGPT वगैरे स्वतःच्या मनाने आन्सर देतात का? नाही. कोणत्या ना कोणत्या इंजिनिअरने यांच्यात हा डाटा टाकलाय, कोणत्या ना कोणत्या वेबसाईटवरनं हे डाटा फीच करताय. पहा ना, तिथं रेफरन्सेस घेतलेले असतात ChatGPT वगैरेने, की हा डाटा नक्की कुठून उचललाय, अकॉर्डिंग टू कुणाचा हा डाटा आहे. म्हणजे ते काय करतं, एक व्हिज्युअलायझेशनचं काम करतंय फक्त. नॉट की तुम्हाला डाटा प्रोव्हाइड करण्याचं काम करतायत. फक्त जो डाटा आहे तो व्हिज्युअलाइज करतंय व्यवस्थित मॅनरने. बरोबर आहे. म्हणजे एआय हा प्रोव्हाइडेड डाटावर काम करतो, ना की डाटा स्वतः बनवतो किंवा तर्क लावतो. त्याच्यानंतर एआय डोंट हॅव आउट ऑफ स्कोप थिंकिंग. म्हणजे ज्या पद्धतीने माणूस विचार करतो ना, नवीन-नवीन आयडियाज, एखादा प्रॉब्लेम अराईज झालेला असेल, एआयला विचारला, एआय कडे जेवढं नॉलेज आहे, तर त्या नॉलेजनुसार ते गाईड करणार आपल्याला. ओके. एखादी सर्टन कंडिशन आपल्या पुढे उभा राहिली. एआय काय करणार? ती कंडिशन घेणार. अगोदर जर एखादी कंडिशन झाली असेल, कारण मशीन लर्निंग आहे आणि मशीन लर्निंग हे जे मॉडेल्स आहेत, तर हे अगोदरच्या डाटावरनं ट्रेन होतात. अगोदरच्या डाटावरनं ट्रेन होतात. मग अगोदर जर तशी कंडिशन झाली असेल, तर त्या पद्धतीने आपण काय सोल्युशन वापरलं होतं, ते तुम्हाला रिकमेंड करेल. नाहीतर समजा जर स्टँडर्ड ज्या कंडिशनला काय सोल्युशन वापरायचं ते रिकमेंड करेल. पण याच्या जागेवर ह्युमन किंवा इंजिनियर असेल, तो आउट ऑफ स्कोप थिंकिंग करणार आहे. म्हणजे जे अजून कधी घडलं नाही, जे कोणाला माहिती नाही, ते सुद्धा एक रिसर्च ओरिएंटेड थिंकिंग करणार आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला माझं क्लिअरली मत सांगतो, की एआय वगैरे हे आपल्याला रिप्लेस करू शकत नाही. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला भविष्य होतं. इंजिनिअरिंगला भविष्य सध्या आहे आणि इन फ्युचर भविष्य असणार आहे आणि ते की वाढणार सुद्धा आहे. इंजिनिअरिंगचा स्कोप हा कधी कमी होणार नाही. जर विचार करा, प्रत्येक क्षेत्रात इंजिनिअर आहे. प्रत्येक क्षेत्रात. साधे कपडे घातले, टेक्सटाईल इंजिनिअरिंग. ओके. साधं घड्याळ घातलंय, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. त्याच्यानंतर हे डिजिटल बोर्ड वगैरे ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. बरोबर. कॅमेरा वगैरे त्यांचाच पार्ट आहे. हार्डवेअर, गाड्या वगैरे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन सगळे इंजिनियर्सच करतायत. हां, झालं कसं? सप्लाय इन्क्रीज झाला. ज्या ठिकाणी समजा 100 इंजिनियर्स पास आउट होणार होते, त्या ठिकाणी जर 500 इंजिनियर्स पास आउट झाले, तर ऑब्व्हियसली वरचे जे 400 इंजिनियर आहेत, तर त्यांना जॉबसाठी थोडं स्ट्रगल करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्यात जर क्वालिटी असेल, तर आपण नक्की हायर केले जाणार.
काही एक अडचण नाही. मग या पद्धतीचा सर्व गायडन्स ब्रांच बद्दल असो, सर्व तुमचे डाऊट्स असो, आपण आपल्या काउन्सिलिंग मध्ये नक्की कव्हर करतोय. 1 to 1 तुमच्याशी कनेक्ट करतोय. तुमचे फॉर्म वगैरे सगळं जे काय असेल ते आमची जबाबदारी असणार आहे. एकदा नक्की चेकआउट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.